नमस्कार. आज 28 फेब्रुवारी 2026 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला आपण सुरुवात करूयात. CBIचा तपास पूर्वग्रहदोषित, केजरीवालांची निर्दोष मुक्तता करताना न्यायालयाची ताशेरे. पहा, काल CBIला अतिशय खडतर बोल न्यायालयाने सुनावलेला आहे. अरविंद केजरीवाल आणि अन्य 22 जणांवरती जे आरोप होते ते आरोप त्यांनी निष्प्रभ ठरवत असताना काल न्यायालयाने CBIला तुम्ही आर्थिक निरीक्षक असल्याचा आरोप काल न्यायालयाने केलेला आहे. म्हणजे आरोप म्हटल्यापेक्षा त्यांनी डायरेक्टली त्यांना खडसावलेला आहे की बा तुम्ही आर्थिक निरीक्षक आहात. का आर्थिक निरीक्षक आहात तर पहा, CBIने मांडलेले 12% घाऊक नफ्याचे जे गृहीतक होते ते पूर्णपणे चुकीचे आणि कायद्याच्या चौकटीत न टिकणारे होते ते. ओके, म्हणजे त्यांनी पहा की असं केलं असतं तर अशा पद्धतीने जर त्याच्या भाषेवर त्यांनी आरोप केलेले होते केजरीवाल यांच्यावरती. त्याच्यानंतर फौजदारी कायद्यामध्ये केवळ गृहीतकांच्या आधारे गुन्हा सिद्ध करण्यासाठी वेगवेगळे आरोप एकमेकांशी जोडता येत नसतात. हे न्यायालयाने काल म्हणजे एक निरीक्षण नोंदवलेलं आहे व ते गरजेचं होतं. पहा, म्हणजे अगदी जर त्याच्या गोष्टीवरून जर तुम्ही एखाद्याला आरोप निश्चित करत असाल तर ते योग्य नाही आहे ना. ओके, मग तसं म्हटल्यानंतर तर पहा आपल्यावरती पण एखादा गुन्हा होऊ शकतो. मग जर मी गुन्हा केलेलाच असेल असं मी कन्सिडर करून पहा मला पण तिथं फाशीची शिक्षा पण होऊ शकते. ओके, मग हे चुकीचं काल निरीक्षण न्यायालयाने काल मांडलेलं आहे. त्याच्यानंतर पहा, CBIच्या तपासाची दिशा पूर्वनियोजित पद्धतीने व जाणीवपूर्वक एकाच निष्कर्षाला सिद्ध करण्याच्या हेतूने वळलेली होती असं काल न्यायालयाने पाहिलेलं आहे. म्हणजे अगदी ज्या पद्धतीने तुम्ही चेस खेळता पहा, म्हणजे मला जिंकायचंच आहे, अगदी त्याच धर्तीवर CBIने तपास केलेला आहे व CBIचे प्रत्येक जे आरोप आहेत ना ते गृहीतक आहेत. म्हणजे हायपोथेटिकली ते मांडलेले आहेत की बा अरविंद केजरीवाल यांनी असं केलेलं आहे, त्यांना नफा 12% झालेला होता, म्हणजे 12% होणार होता पण त्यांनी ते केलेलं नाही, स्वतः 4% नफ्यावरती वगैरे गेलेले आहेत, अशा पद्धतीने त्यांनी आरोप केले होते. जे की आरोप पहा आर्थिक निरीक्षक असल्याचं तिथं बेसिकली दिसतं व हे पॉलिटिकल बेस्ड आरोप आहेत. हे सर्वांना अगदीच डायरेक्टली हे पाहता येतं, पण काल न्यायालयाने CBIला नक्कीच सुनावलेलं आहे. त्याच्यानंतर पहा, याच्या पूर्वी पण भरपूर केसेस आहेत CBI बद्दलच्या की केस्ड पॅरेट बनून बसलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती ना त्यावेळेस पण हेच झालेलं होतं, केस्ड पॅरेट. म्हणजे अगदीच पहा, पिंजऱ्यातला पोपट ज्या पद्धतीने बोलण्यास लावलं ना, अगदी सरकारने जर बोलायला लावलं की अगदी तशाच पद्धतीने की पिंजऱ्यातलं पोपट बनून CBI आणि आता सध्याला EDचा वापर होत आहे, असं परत एकदा ते सिद्ध या न्यूजमधून वगैरे होतं. बाकी ही बातमी पहा UPSC आणि MPSCसाठी बिलकुल गरजेची नाही, कारण अगदीच पहा असे न्यूज वगैरे आपल्याला येणार नाहीत. त्याच्यानंतर पहा, अगदी आता मला नॉर्थ ईस्टमधलं एक स्टेट आहे किंवा एक हायकोर्ट आहे, त्यांनी तर CBIला डायरेक्टली काय म्हणू शकता इलिगलच घोषित केलं होतं. म्हणजे CBIने जेवढे तपास वगैरे केले ते अनकॉन्स्टिट्युशनल आहे तशा पद्धतीने त्यांनी म्हटलं होतं. मग ते झाल्यानंतर खूप मोठा वाद वगैरे झाला होता 2013 मध्ये. पण ते ठीक आहे, आपला तिकडे जायचं नाही आहे, कारण हा प्रश्न परीक्षेला बिलकुल विचारला जाणार नाही. परंतु पॉलिटिकली आपल्या देशामध्ये काय चालू आहे हे थोडं माहिती असणं गरजेचं, या नात्याने ही न्यूज महत्त्वाची होती. पहा, ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट बातमी आहे, तिसऱ्या तिमाहीत GDP घसरून 7.8% व GDP ग्रोथ रेट जो आहे तो आता कोणत्या बेसिस किंवा कोणतं बेस इयरला धरून कॅल्क्युलेट केलं जात आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायचं आहे. त्याच्यानंतर पहा, मी डेली बेसिसवर एक क्विज देत आहे. ओके, ती बेनिफिशियल ठरत आहे का हे मला नक्की तुम्ही सांगू शकता. म्हणजे आय थिंक कमेंट सेक्शनच्या बाजूला डिस्क्रिप्शन बॉक्सच्या बाजूला ना तुम्हाला ती क्विज मिळेल. ओके, म्हणजे काल आणि परवा दिवशी ते बोलण्याचं राहून गेलं मला, पण तुम्ही मला नक्की सांगू शकता की ती क्विज जी आहे ती बेनिफिशियल आहे का. जर तसं बेनिफिशियल जर ठरत असेल ना तर अन्य प्रश्न आपण त्यामध्ये ॲड करू शकतो. म्हणजे काल ती ट्रायल बेसिसवर मी 2 दिवस घेतलेली होती. डन. त्याच्यानंतर पहा, आपला ग्रोथ रेट किती आहे हा प्रश्न विचारण्यात येणार नाही, परंतु जे सध्याला आपण बेस इयर ठेवलेला आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे व त्या बेस इयरच्या अनुसरूनच आपण पहा पहिलं जे आकडेवारी आहे ती पाहिलेली आहे. म्हणजे 7.6% जो ग्रोथ रेट आहे GDPचा आपला तो आपला मिळालेला आहे. म्हणजे 8.4% एवढा त्यांनी धरलेला होता, पण तो ग्रोथ रेट रियालिटीमध्ये कमीच असतो. ओके, मग त्या संदर्भातची ही बातमी आहे. आपल्यासाठी सध्याला गरजेची नाही किंवा परीक्षेला असा बिलकुल प्रश्न येत नाही. ओके, फक्त बेस इयर आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो व नवीन बेस इयर आपण आता ह्या वर्षीपासून काय केलेलं आहे, एक्सेप्ट केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आणखीन एक प्रश्न मी विचारेन की जे GDP आहे किंवा हे जे कॅल्क्युलेशन 3-3 महिन्यावरती देतं ते कोणतं मंत्रालय करतं. ओके, याचं पण उत्तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं, कारण जे रेग्युलर विद्यार्थी आहेत ना त्यांना याच्या आधीच मी पूर्णतः ही कन्सेप्ट एक्सप्लेन केली होती. ओके, आता मला दुसरी कन्सेप्ट व आजचा एकदम महत्त्वाचा आर्टिकल आता डिस्कस करायचा आहे. ओके, बाकीचे अन्य आर्टिकल त्यानंतर पहा. आजच्या द हिंदूमध्ये पण फारशा महत्त्वाच्या बातम्या नाही आहेत. ओके, त्यामुळे आजचं तुम्ही द हिंदू वाचू नका, पण अगदीच पहा हा आर्टिकल झाल्यानंतर मी थांबणार आहे, कारण आज पहा अगदीच शनिवार आहे त्यामुळे जास्त एडिटोरियल्स वगैरे आलेले नाहीत. हां, आणखीन एक एडिटोरियल आलेला आहे जो की लोकसत्तामध्येच आहे, तो एक घेऊन थांबणार आहोत आपण. बाकी पहा
अगदीच होमवर्क काय असेल तर आजच्या लोकसत्तामध्ये एक चतुरंग किंवा लोकरंग आय थिंक मिनी मॅगझिन आलेला आहे. ओके, त्यामध्ये डॉक्टर तारा भवाळकर यांचा लेख आलेला आहे. तो लेख तुम्हाला सर्वांना वाचायचा आहे. ओके, कारण निबंधमध्ये अगदी तुम्हाला जर निबंध लिहायला लावला ना तर तुम्ही कुठून लिहिणार. ओके, त्यासाठी वाचन खूप महत्त्वाचं आहे व ते वाचन तुम्हाला अवांतर वाचन लागतं. अगदी त्यासाठी डॉक्टर तारा भवाळकर यांचं एक आर्टिकल आलेलं आहे, ते सर्वांनी आजच्या लोकसत्तामधून वाचून घ्यायचं आहे. याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे. तर प्लीज सर्वांनी डॉक्टर तारा भवाळकर यांचं लेख वाचायचं आहे. हे तुमचं होमवर्क असेल. बाकी आजचं द हिंदू वाचला नाही तरी चालेल, कारण यात महत्त्वपूर्ण बातम्या बिलकुल नाही आहेत. पण आता डायरेक्टली आता द हिंदूमधील पण ही पहिलीच बातमी आहे पहा. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये धुमश्चक्री किंवा युद्ध पण तुम्ही म्हणू शकता किंवा हवाई हल्ला पण झालेला आहे. याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. ओके, थोडंसं आपल्याला वापस जावं लागेल. तर पहा, गोष्ट आहे 1839ची. ओके, हा म्हणजे आता अगदीच तुम्ही जर पाहिलात तर भारत देशामध्ये 1839ला म्हटल्यानंतर अगदीच पहा इंग्रजांचं राज्य चालू झालेलं होतं. बरोबर आहे. मग इंग्रज भारतामध्ये प्रस्थापित होतच होते किंवा कंपनी रूल आपल्या देशामध्ये चालू होतं. बरोबर. मग त्यावेळेस त्यांना वाटलं, आता अगदीच पहा त्यावेळेस जर तुम्ही भारत जर पाहिलात तर अखंड भारत होता आपला. बरोबर आहे. मग अगदीच पहा म्हणजे जिकडे पाहिल तिकडे टेरिटरी आपलीच होती किंवा ब्रिटिशांनीच ती व्यापून टाकलेली होती. बरोबर आहे. किंवा अगदीच पहा जरी छोटे छोटे राजवाडे जरी होते ना तरी असं एखादी देश वगैरे असं तिथे कन्सिडर केलं जायचं नाही ना, म्हणजे ओपन टेरिटरी होती. बरोबर आहे. मग ओपन टेरिटरी असताना झालं काय पहा, जे रशिया आहे, रशियापासून आपला धोका होऊ शकतो किंवा सेंट्रल एशियापासून आपला धोका होऊ शकतो, यासाठी कंपनी रूलला भीती वाटायला लागली. मग यांनी काय केलं पहा, 1839ला आपण काय करूयात, हिंदुकुशच्या बाजूचा जो प्रदेश आहे, हिंदुकुश माउंटेनचा जो बॉर्डर एरिया, हिंदुकुश माउंटेनला आपण बॉर्डर एरिया कन्सिडर करून आपण काय करूयात, तेथे बफर स्टेट तयार करून असं नजरेतून त्यांनी काय केलं पहा, अफगाणिस्तानवरती त्यांनी चालून गेले. ब्रिटिशांनी अफगाणिस्तानवर आक्रमण केलं व 1839 ते 1842 पहा अँग्लो अफगाण वॉर झाला. बरोबर. मग ह्या अँग्लो अफगाण वॉरमध्ये एकदम ब्रिटिशांना भरपूर मार पडली. म्हणजे ते एकदम म्हणजे तुम्ही म्हणू शकता की ग्रेवयार्ड ऑफ एम्पायर अफगाणिस्तानला का म्हटलं जातं, तर येथूनच ती संकल्पना आली पहा. फक्त एका व्यक्ती जिवंत राहू शकला, अशा पद्धतीने तिथे भयंकर युद्ध झालं. ओके, 1839 ते 42. मग ब्रिटिशांना अफगाणिस्तान काय आहे हे त्यावेळेस त्यांना समजलं व त्यांनी म्हटलं की बाबा आता अफगाणिस्तानचा आपल्यासोबत म्हणजे आपण अफगाणिस्तानकडे वगैरे जायचं नाही, आपल्यासाठी ते खूप धोकादायक आहे असं म्हणत त्यांनी पहा 40 वर्ष तिकडं त्यांनी लक्षच दिलं नाही. ओके, आय होप हे पॉईंट समजलं. मग ग्रेवयार्ड ऑफ एम्पायर अफगाणिस्तानला म्हणतात, ती का म्हणतात ही इथूनच समजणार आहे. डन. मग पहा 1839 ते 42 पहिलं अँग्लो अफगाण वॉर झालं. डन. मग पहा का 40 वर्ष उलटले. मग म्हटले की परत रशियाचं इन्फ्लुएन्स किंवा सेंट्रल एशियाचं इन्फ्लुएन्स वगैरे होत होतं. मग यासाठी म्हणजे अगदीच पहा, आता पूर्वी कोणतं होतं, कंपनीचं रूल होतं, आता कोणाचं क्राऊन रूल आलं. मग आता क्राऊन रूल आल्यानंतर किंवा त्यावेळेस लॉर्ड लिट्टन होते, मग त्यांना वाटलं की बाबा 40 वर्षानंतर तर आता भरपूर काही स्थिती वगैरे तिथं बदललेली असेल. मग यासाठी त्यांनी काय केले पहा, परत एकदा चालून जाण्याचा प्रयत्न केला व 1878 ते 1882 1880 या दरम्यान ना दुसरं अफगाण वॉर झालं. ओके, दुसरं अँग्लो अफगाण वॉर आहे. प्लीज हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. UPSC असू द्यात किंवा सरळ सेवेला पण असे प्रश्न डायरेक्टली विचारले जाऊ शकतात. फर्स्ट अँग्लो अफगाण वॉर, सेकंड अँग्लो अफगाण वॉर 1878 ते 80 दरम्यान झालेलं होतं. मग यामध्ये पहा एक ट्रिटी झाली. ओके, व ट्रिटीनुसार म्हणजे अगदी दोघांचे पण लॉस तिथं होत होते व ग्रेवयार्ड ऑफ एम्पायर आहे म्हणजे अफगाणिस्तानना स्वतंत्र राहण्यासारखं आहे ते, म्हणजे कोणाचाही तिथं त्याचा दबदबा ते ठेवून घेत नाही जास्त दिवस. अगदी तशा पद्धतीने आहे अफगाणिस्तान. त्यामुळेच त्याला पहा ग्रेवयार्ड ऑफ एम्पायर, म्हणजे जो तिथं जातो ना तो वापस येऊ शकत नाही किंवा त्याचा खूप लॉस होतो, अशा पद्धतीची तिची सिच्युएशन आहे अफगाणिस्तानची. मग अगदीच पहा 1878 ते 80 दरम्यान लॉर्ड लिट्टननी पण तीच चूक केली. त्यांना पण वाटलं की बाबा मी जिंकेन, परंतु तसं जिंकण्यात त्यांना यश आलं नाही. मग त्यांना पण परत वापस यावं लागलं. पण त्यांनी येता येता पहा एक ट्रिटी करून आले व त्यांनी म्हटले की बाबा जरी तुम्हीच राहा, तुम्हीच राजे वगैरे, तुम्हीच सर्व काही करा, पण मला काय करा, तुमची फॉरेन पॉलिसी माझ्याकडे द्या. ओके, फॉरेन पॉलिसी माझ्याकडे का देऊ शकता तुम्ही, तर अगदीच पहा मला सेंट्रल एशियाचा धोका आहे ना, कारण तुमच्यावर जर दुसरं परकीय व्यक्ती जर आलं चालून तर मला भीती वाटत आहे माझ्या देशाची, म्हणजे माझ्या राज्यावरती कोणीतरी प्रस्थापित येईल, म्हणजे तुमच्या रस्त्याने मला कोणीतरी येईल, यासाठी मी तर काय करत आहे, फॉरेन पॉलिसी स्टेट इथं निर्माण करत आहे असं म्हणून त्यांनी बफर स्टेटची तिथं संकल्पना वाढवली. आता ही संकल्पना काय आहे किंवा ब्रिटिशांना कशा पद्धतीने भीती ते थोडंसं समजून घ्या तुम्ही. आता पहा आज घडीला हा असा आपला प्यारा भारत आहे, पण याच्यापूर्वी कसं होतं 1839ची जर तुम्ही स्थिती पाहिलात तर अगदीच पहा ह्या पण एरिया आपला इराणपर्यंत अशाच पद्धतीने होता व पाकिस्तान तर अगदीच नव्हता ना त्यावेळेस. बरोबर. मग इथे आहे पहा अफगाणिस्तान, राईट. मग आता
वरती जर गेला तर सेंट्रल एशिया डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये येतं व त्यावेळेस रशिया तुम्ही म्हणू शकता तिथे. ओके, मग सेंट्रल एशियापासून जर एखाद्या व्यक्तीने आक्रमण केलं तर काय होईल पहा, अगदी डायरेक्टली तो भारतामध्ये येऊ शकेल ना. कारण तुम्ही मुघलांची पण हीच पॉलिसी होती पहा. मुघलांनी पण हिंदुकुश बॉर्डर वगैरे किंवा कांदाहार जे आहे तिथेच त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केलेला होता. फॉरेन जे कोणी आपल्या देशावर कोणी चालू नाही ना त्याला तिथंच रोखायचं, म्हणजे ह्याला इथं बफर स्टेट करायचं निर्माण. ओके, जेणेकरून आपल्या देशामध्ये आल्यानंतर त्याला म्हणजे इकडे जर तो चालून आला ना तर मग आपण त्याला हरवू शकत नाही. जर हरवायचं असेल तर त्याला आपण हिंदुकुशपर्यंतच रोखू शकतो. ओके, हिंदुकुश माउंटेन रांगा आहेत पहा, तिथपर्यंतच आपण त्याला अडवू शकतो. ओके, त्याच्या पलीकडे कांदाहार वगैरे आहे, मग तिथेच आपण त्याला काय करू शकतो पहा, रोखू शकतो. मग यासाठी त्यांनी काय केलं, अफगाणिस्तानचा बफर स्टेट आपण निर्माण करूयात. कारण तिथेच जे काही व्हायचं आहे ते अफगाणिस्तानमध्येच युद्ध व्हावं. आपल्या देशामध्ये जर तो आला तर आपल्या देशाची पण हानी तिथं होईल किंवा इंग्रजांची पण तिथे जास्त हानी होईल. मग यासाठीच पहा, अगदी ही मुघलांची पण पॉलिसी होती व ब्रिटिशांनी पण तीच पॉलिसी राबवण्याचा प्रयत्न केला. मग यासाठी 1880मध्ये त्यांनी एक ट्रिटी केली व त्यांनी म्हटलं की बाबा इथं मी फॉरेन पॉलिसीसाठी एक व्यक्ती बसवतो व बाकी तुम्ही तुमचं राज्य करा, फक्त मला रशियाकडून किंवा सेंट्रल एशियापासून माझ्या देशाला काही धोका होऊ नये यासाठी मी तर काय करत आहे, एक पपेट बसवत आहे किंवा माझे एक सचिव बसवत आहे असं त्यांनी म्हटलं व अफगाणिस्तानने पण त्याला मान्यता दिली. डन. मग मान्यता दिल्यानंतर पहा, ब्रिटिशांनी आणखीन थोडंसं पाय रोवायला चालू केली व 1893मध्ये त्यांनी काय केले पहा, 1893मध्ये जो सचिव बसलेला होता किंवा ड्युरंड हा जो व्यक्ती बसलेला होता त्यांनी काय केले, भारत आणि आपलं हिंदुस्थान, ओके, म्हणजे अखंड भारत आणि जो अफगाणिस्तान आहे या दोन्हीच्या प्रदेशामध्ये काय केलं पहा, एक बॉर्डर लाईन त्यांनी ड्रॉ केली. ओके, मला परत एकदा क्लीन करू द्या हे. हां, तर हे पहा ड्युरंड लाईन. तर पहा हे अशा पद्धतीने त्यांनी काय केलं, इथे एक बॉर्डर लाईन ड्रॉ केली. 1893मध्ये ड्युरंड लाईन याला ओळखतो आपण. ड्युरंड लाईन त्यांनी ड्रॉ केली. हे का ड्रॉ केली त्यांनी, तर अगदीच पहा त्यांनी म्हटलं की इकडूनचा प्रदेश म्हणजे त्याच्या बाजूचा प्रदेश जो असेल, जो वरचा उत्तरेकडचा जो प्रदेश असेल तो तुमचा असेल अफगाणिस्तानचा, व जो दक्षिणेचा प्रदेश असेल तो भारताचा असेल किंवा ब्रिटिशांचा असेल, असं म्हणून त्यांनी 1893मध्ये लाईन एक ड्रॉ केली व त्यालाच म्हणतात ड्युरंड लाईन. बरोबर. हे जी ब्रिटिशांनी लाईन ड्रॉ केली होती ती त्यांनी प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन लाईन ड्रॉ केली होती का, तर बिलकुल नाही. त्यांनी घर बसल्या ती लाईन ड्रॉ केली होती किंवा ऑफिसमध्ये बसल्या बसल्या त्यांनी लाईन ड्रॉ केली होती. बरोबर. मग याचा परिणाम काय झाला पहा, येथे जे पश्तून ट्राईब राहणार होती, म्हणजे काही ट्राईब तिकडे पण गेली, जसं बांगलादेशचं झालेलं होतं पहा. आपण अगदीच पहा 1500 जे काय म्हणू शकता, जे छोटे छोटे बेट होते पहा, ते बांगलादेशसोबत आपण शेअर केले आहेत. 100वी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे आपल्या भारतीय संविधानाची. ओके, हेच कारण आहे, कारण ब्रिटिशांनी ते घर बसून ड्रॉ केलेलं होतं. त्यांनी प्रत्यक्षात ते पाहिलंच नव्हतं की लँड कशी वगैरे आहे. मग इथं झालं काय पहा, ही पश्तून जी ट्राईब आहे, ओके, मग पाकिस्तानचा खैबर पश्तून इलाका इथं आहे. ओके, मग हे जे पश्तून ट्राईब आहे ना त्याचं विभाजन झालं. मग आजदी ट्राईब जी आहे ती अफगाणिस्तानमध्ये गेली व आजदी ट्राईब जी आहे ती पाकिस्तानमध्ये राहिली. म्हणजे आज घडीला ती पाकिस्तान म्हणतो आपण, पण दक्षिणेत काही गेली व उत्तरेत काही गेली. बरोबर आहे. मग हे ठीक आहे. 1893ला त्यांनी म्हटले की ही लाईन ड्रॉ वगैरे झाली, तरी पण पहा जे अफगाणिस्तान होतं ना ह्यांना ही लाईन मान्य नव्हती. ओके, त्यांनी म्हटले की हे क्या चल रहा आहे. ओके, म्हणजे अगदीच ग्रेव्हयार्ड ऑफ एम्पायर आहे व तिथं त्यांना स्वतंत्र त्यांना राहावं असं वाटतं. ते कोणाचीही सत्ता आपल्यावर थोपवून घेत नाहीत पहा. ओके, ते स्वतंत्र असतात. ओके, मग अगदी त्याच धर्तीवर पहा त्यांना ही 1893चं जी लाईन केलेली होती ड्युरंड लाईन वगैरे ती मान्य नव्हती. मग परत एकदा त्यांच्यामध्ये असंतोष उफाळून आला पहा व 1919ला परत एकदा तिथं काय झालं, थर्ड अँग्लो अफगाण वॉर झालं. बरोबर आहे. मग थर्ड अँग्लो अफगाण वॉर झाल्यानंतर अगदीच ब्रिटिशांची तिथं सरशी झाली, कारण आता त्यांच्याजवळ अगदीच इंडस्ट्रियल रिव्होल्युशन वगैरे झाल्यामुळे त्यांच्याकडे एक बेनिफिट होता. बरोबर आहे. मग त्यांनी अफगाणिस्तानला स्वातंत्र्य दिलं पहा, पण त्यांनी म्हटलं की बाबा तू खाली यायचं नाही व आम्ही वर येणार नाही. म्हणजे अगदीच आता खाली आणि वर याचा अर्थ असा की बाबा दक्षिण आणि उत्तर. ओके, तर प्लीज हे थोडंसं माझे शब्द तुम्ही कन्सिडर करून ठेवा. डन. आता हा 1919ला त्यांनी काय पहा 1893ची जी ड्युरंड लाईन होती त्याला यांनी काय केलं पहा, सँक्शन दिलं की बाबा यस आपण काय केलेलं आहे, आपल्या दोघांमध्ये एक बॉर्डर शेअर झालं आहे व हे ॲग्रीमेंट झाल्यासारखं तिथं नक्की निश्चित झालं. डन. मग 1919ला थर्ड अँग्लो अफगाण वॉरमध्ये हे निश्चित झालं की ड्युरंड लाईनला आपण मान्यता देत आहोत. बरोबर. अफगाणिस्तान आणि ब्रिटिश भारत. डन. एवढं इथपर्यंत सर्व काही सुरळीत होतं. पण 1947ला भारत देश स्वतंत्र झाला व आपलं भारत आणि पाकिस्तान असे दोन देशांची फाळणी झाली. मग फाळणी झाल्यानंतर जो अफगाणिस्तानचा जो हा प्रदेश होता, ओके, जो की ड्युरंड लाईन म्हणून ओळखला जात होता, मग अशाच पद्धतीने पहा ब्रिटिशांनी परत एकदा फाळणी केली व सिंधूच्या
अलीकडचा सिंधू नदी जी आहे ती पाकिस्तानमध्ये आणण्यात आली व जी ड्युरॅन्ड लाईन होती तोच त्यांनी अधिकृतरित्या पाकिस्तानची बाँड्री आहे अफगाणिस्तानसोबत असं त्यांनी 1947मध्ये जाहीर केलं. मग हे जाहीर केल्यानंतर अफगाणिस्तानला आला राग. म्हटले त्यावेळेस तर आम्ही चर्चेतच नव्हतो. ओके, परत एकदा मी हे ड्रॉ करेन. पाहता हे अशा पद्धतीने अफगाणिस्तान पहा. ओके, मग यांनी ही जी ड्युरॅन्ड लाईन इथं काढण्यात आली होती, ही जी ब्ल्यू इंकने मी दाखवलेली आहे, ह्या ड्युरॅन्ड लाईनला त्यांनी काय 1893ची जी ड्युरॅन्ड लाईन होती त्यालाच त्यांनी पाकिस्तानची बाँड्री तिथं अधिकृत आहे असं तिथं कन्सिडर केलं. मग हे अफगाणिस्तानला राग आला. म्हटले त्यांनी आम्ही बॉर्डर ऐकणारच नाही. अगदी जसं चायनाचं आहे पहा. चायना पण आज घडीला अरुणाचल प्रदेशला भारताचा हिस्सा का मानतो? किंवा तुम्हाला माहिती असेल न्यूजमध्ये सध्याला चर्चेत होतं की एक भारतीय महिला होती अरुणाचल प्रदेशची, त्यांना तिथं डिटेन करण्यात आलं का तर तुमचं अधिकृत पासपोर्ट नाही आहे. आता अगदीच ज्यावेळेस मी इंडिया आणि चायनाची रिलेशन शिकवेन त्यावेळेस मी हे सर्व काही डिस्कस करेन, पण आज घडीला आपला भारत आणि अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्याबद्दल चर्चा करायची आहे. डन. मग पाहता पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये ड्युरॅन्ड लाईन ही अधिकृत मांडण्यात आली 1947ला, पण याला मान्यता कोणी देत नाही? अफगाणिस्तान मान्यता देत नाही की बाबा मी त्यावेळेस चर्चेतच नव्हतो, माझ्यावरती तुम्ही बंदूक ठेवून हे साईन करायला लावलं होतं, असं त्यांनी 1893च्या ड्युरॅन्ड लाईनला बोलत आहेत. बरोबर. मग अगदी हे सर्व काही ठीक आहे म्हणत 1947ला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर पण पुढे हेच आपण ड्युरॅन्ड लाईन वगैरे निश्चित करून मान्यता देत पुढे चालत होतो. त्यामध्ये काही म्हणजे प्रॉब्लेम वगैरे नव्हता. म्हणजे दोन्ही देश सध्याला तरी शांत होते, पण अगदी दोन्ही देशांमध्ये एक असंतोष तर नक्की होता की मी ही लाईन मानणार नाही. ओके, ठीक आहे. मग पहा 1947 भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर अगदीच पहा त्याच दरम्यान जे द्वितीय महायुद्ध होतं ते पण संपुष्टात आलं व त्याच्यानंतर स्पर्धा चालू झाली पहा शीतयुद्धाची. ओके, मग शीतयुद्ध ज्यावेळेस चालू झालं त्यावेळेस अगदीच 2 देश महासत्ता म्हणून आलेल्या होत्या. एकीकडे आहे USA व दुसरीकडे होतं पहा USSR. ओके, व 2 नुकत्याच काय म्हणू शकता जन्मलेले देश होते. एक पाकिस्तान होता, एक दुसरा एक भारत होता. भारत देशाने दोन्हीकडेही जाण्यास नकार दिला. अलिप्त राहण्याची भूमिका भारत देशाचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी घेतली व पाकिस्तान तो जाऊन बसला अगदीच USAकडे पहा. ओके, तो जाऊन बसला USAकडे व त्यांनी म्हटलं की नाही मी तुमचा साथ नक्कीच देईन, वाटेल ते करण्यासाठी मी तुमच्यासोबत आहे असं त्यांनी म्हणत USA सोबत ते जाऊन बसले. मग USSR आणि USA या दोघांच्यामध्ये पहा शीतयुद्ध चालू झालं. मग 1970च्या दरम्यान हे जे USSR आहे ना, यांनी काय केलं, अफगाणिस्तानचा जो प्रदेश आहे तो काबीज करण्याचा वगैरे थोडासा प्रयत्न केला होता 1970. ओके, मग 1970ला अमेरिकेला जेव्हा समजलं ना की बाबा रशिया आपले पंख पसरवण्याचा वगैरे प्रयत्न करत आहे, त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं की बाबा अफगाणिस्तानच्या बाजूला कोणता देश आहे? पाकिस्तान आहे. मग त्यांनी पाकिस्तानला बोलावलं. पाकिस्तान अगदीच त्यांच्या अध्यक्षांकडे गेला व त्यांनी म्हणजे बोलून घेतल्यानंतर तो गेला, काय मदत हवी आहे का? मी कारण तुमचा पपेटच आहे ना. अगदी त्याच धर्तीवर पहा. आणि तुम्हाला माहिती असेल की 1972ला तर भारत आणि पाकिस्तानचं बांगलादेशसाठीचं युद्ध. ओके, मग बांगलादेशमध्ये पाकिस्तान हार झाल्यानंतर अगदीच त्याला थोडंसं हे झालेलं होतं, म्हणजे काय म्हणू शकता एक हिंमत हारल्यासारखं झालेलं होतं स्वतःची. व अगदीच पहा USAला आणि USSR तुम्हाला माहिती असेल की USSRची जी शिप आहे ती भारताला मदत करण्यासाठी आली होती व USची जी शिप आहे ती पाकिस्तानला बांगलादेशसाठी मदत करण्यासाठी आली होती इंडियन ओशनच्या वॉटरमध्ये. बरोबर आहे. मग हे सर्व काही घडामोडी जागतिक लेवलवरती चालू होती. मग हे आपण कोणती मोठी महासत्ता असेल हे दाखवण्याचा प्रयत्न इथं बेसिकली चालू होता व त्याच दरम्यान USSR पण पंख पसरवत होता. मग हे ज्यावेळेस USAला समजलं त्यावेळेस त्यानं पाकिस्तानची मदत घेतली व पाकिस्तानची मदत घेत त्यांनी काय म्हटलं की आपण काय करूयात आता एक अफगाणिस्तानमध्येच आपण काय करूयात आपले पपेट तिथं बसवण्याचा प्रयत्न करूयात. मग आता ते पपेट कसे बसवायचे आपण तर पहा त्यांचे जे अफगाणिस्तानमधील जे विद्यार्थी आहेत ना त्याच विद्यार्थ्यांना आपण रशिया विरोधात लढवण्यासाठी एक त्यांची फौज तयार करूयात असं त्यांनी म्हटलं. जसं पहा मुक्तीवाहिनी बांगलादेशमध्ये मुक्तीवाहिनी जसं पद्धतीने स्थापित झाली होती ना, अगदी तसंच अफगाणिस्तानमध्ये आपण काय करूयात एक स्थानिक लोकांची एक फौज तयार करूयात असं पाकिस्तानला USAने सजाव दिला. व अगदीच पाकिस्तानने पण त्याला होकारार्थी मान हलवत त्यांनी काय म्हटलं की यामध्ये आपण काय करूयात तालिबान याची स्थापना करूयात. ओके, मग तालिबानची स्थापना इथून झालेली आहे पहा. तालिबान म्हणजेच काय एक विद्यार्थी अशा पद्धतीची त्याची डेफिनेशन आहे. ओके, मग पाकिस्तानने काय केलं पहा, जे अफगाणिस्तानमधील जे विद्यार्थी आहेत किंवा जे युवा आहेत त्यांना पाकिस्तानमध्ये बोलवून घेतलं. ओके, अगदीच अफगाणिस्तानमधील जे विद्यार्थी देशातील युवा जे आहेत वर्ग त्यांनी पाकिस्तानमध्ये बोलून घेतलं व त्यांनी म्हटलं की आपण सर्वजण एक आहोत व आपल्याला काय करायचं आहे पहा, तर हे जे USSR आहे याच्या विरोधात आपल्याला लढा द्यायचा आहे असं त्यांनी म्हणत म्हणजे थोडंसं त्यांचं ब्रेन वॉश केलं व तिथून पोहोच चालू झाली पहा तालिबानची.
डन. मग 1970 पासून वगैरे त्यांनी तालिबानला ट्रेनिंग वगैरे द्यायला लागले व हे जे तालिबानी आहेत ते परत जाऊन अफगाणिस्तानमध्ये राहायला लागले. अशा पद्धतीने हे त्यांचं चालू होतं. म्हणजे पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घ्यायचं, म्हणजे अगदीच पहा, अफगाणिस्तानमधून विद्यार्थी येणार, पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेणार व परत ते जाणार अफगाणिस्तानमध्ये. डन. अशा पद्धतीने सुरळीत ते चालू सर्व काही होतं. पण पहा पुन्हा काय झालं, USSRमध्ये अध्यक्ष बदलले व त्यांनी अगदीच पहा डिसइंटिग्रेट करून टाकलं व 1991मध्ये पहा USSRचं डिसइंटिग्रेशन झालं. USSRचं डिसइंटिग्रेशन झालं व ह्या शीतयुद्धामध्ये जिंकलं कोण, तर अमेरिका जिंकलं. अगदीच शीतयुद्ध अमेरिकेच्या पारड्यात पडलं व अमेरिका आता तिथं मोस्ट पॉवरफुल नेशन म्हणून उदयास आला व इथं फक्त USSR डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर पहा रशिया हा स्टेट तिथं उदयास आला. बाकीचे अन्य छोटे तिथं ते देश निर्माण झाले, सेंट्रल आशियाचा प्रदेश वगैरे. बरोबर आहे. मग आता सेंट्रल आशियन कंट्रीज तिथं दुसऱ्या म्हणजे स्वतंत्र झाल्या ना, रशियाचं डिसइंटिग्रेशन झालेलं आहे. मग जिंकला अमेरिका. मग आता पहा हे जे पाकिस्तानला अमेरिका काय करत होता शीतयुद्धाच्या काळामध्ये, पाकिस्तानला पैशाची मदत करत हे तालिबान घडवत होतं किंवा हे विद्यार्थी घडवत होतं अफगाणिस्तानसाठी. बरोबर आहे. म्हणजे अफगाणिस्तानमधून विद्यार्थ्यांना आणणं, इथं ट्रेन करणं व परत त्यांना अफगाणिस्तानमध्ये पाठवणं हे तिथं चालू होतं. बरोबर. मग यासाठी अगदीच पहा अमेरिकेने पाकिस्तानला पैसे पण दिले होते. बरोबर. म्हणजे वेळोवेळी तिथं फंड वगैरे देत होतं की बाबा तुम्ही इथं ट्रेन करा ह्या विद्यार्थ्यांना वगैरे. पण आता अमेरिका इथं जिंकल्यानंतर मग आता ह्याला अफगाणिस्तानमध्ये जाण्याची वगैरे गरज आहे का, किंवा रशियाला हरवण्यासाठी तिथं तालिबानी किंवा दहशतवादी निर्माण करण्याची गरज आहे का, तर बिलकुल नाही ना. मग अमेरिकेनं काय म्हटलं पाकिस्तानला, नाही आता गरज नाही, तू बंद कर आता हे सर्व काही. ओके, आता तू जे केलेलं आहेस ना आजपर्यंत तालिबानचं वगैरे ते काही तुला करण्याची आवश्यकता नाही, कारण हे झालेलं आहे. आता आपण जिंकलेले आहोत, त्यामुळे तू जी प्रोसेस करत आहेस, जे विद्यार्थ्यांना घडवत आहेस ना ते बंद कर, तालिबानला घडवण्याचं काम बंद कर. पाकिस्तानने म्हटलं पागल आहेस का, असं कसं होऊ शकतंय, मी एवढ्या विद्यार्थ्यांना घडवत आहे व माझी ही जी चेन आहे ना ती आता चालूच राहिलेली आहे, म्हणजे दहशतवाद्यांची ही जी चेन आहे ती चालू झाली आहे, आता बंद करणं हे अशक्य आहे. मग अगदीच अमेरिकेने सुझाव दिला, आता बघ तुला जे करायचं आहे तू ते कर. मग पाकिस्तानने आता ही जी चेन चालू केली होती, आता याचं कुठेतरी पहा स्फोट होणं गरजेचं आहे. बरोबर. प्रेशर आपण आता पहा ना, तुम्ही प्रेशर कुकरमध्ये आपण एखादी वस्तू आता जर तुम्ही प्रेशर कुकरमध्ये भात जर शिजवायचं जर म्हटलं तर अगदीच त्याला प्रेशर द्यावं लागतं. बरोबर आहे. मग ते प्रेशर रिलीज होणं कुठेतरी गरजेचं आहे. अगदी तसंच झालं पहा. मग अगदीच ते जे प्रेशर आहे ते 1999 नंतर वगैरे भारतावर आपल्याला पाहायला मिळतं. जसं की अगदीच कारगिलचं युद्ध झालं, त्याच्यानंतर अगदी जे पार्लिमेंट अटॅक वगैरे आहे, म्हणजे हे जे दहशतवादी तिथं उदयास आलं ना त्याचं नेमकं कारणच हे आहे तालिबान. पाकिस्तानला कुणी मदत केलं होतं, ही जी फळं आहेत ती अमेरिकेची आहेत. त्यामुळे मी ज्या वेळेस म्हणतो की USA आपण भरोसा ठेवू शकत नाही, त्याचं नेमकं कारण हे आहे. हिस्ट्री आपल्याला भरपूर काही शिकू शकते पण आपण त्यामधून धडे घेत नाही. मग हेच कारण आहे, USA आपण परिपूर्णरित्या भरोसा ठेवू शकत नाही. याच्या पूर्वीच्या आपण लेक्चर्समध्ये मी हे सर्व काही डिस्कस केलेलं आहे, पण परत आता खूप दिवसानंतर हे टॉपिक परत चर्चेला आला, या निमित्ताने सांगतोय. तर पहा याचं नेमकं कारण तिथं झालं. बरोबर आहे. मग आता यांनी जे तयार केली होती तालिबानी, आता अगदीच यांचं पण भविष्य खराब झालेलं आहे. आता म्हणजे पहा 1970ला जे तालिबान तयार झाले होते ते थोडेसे ओल्ड झालेले होते व आता 1990च्या दरम्यान जे तालिबान घडत होते ती न्यू जनरेशन होते. मग हे जे न्यू जनरेशन आहे ना त्यांना समजलं की बाबा हे कोण केलेलं आहे, पाकिस्ताननी आपला तालिबान कोण घडवलेला आहे किंवा आपला दहशतवादी कोण घडवलेला आहे, तर अमेरिका. मग त्यांनी काय केले पहा, डायरेक्टली अमेरिकेवरती दहशतवादी हल्ला केला. बरोबर. मग त्यावेळेस USAला जाग आली की बा हे जे लोंड आहे ते आपल्या देशावरती पण येऊ शकतं. असं म्हणत USAला ज्यावेळेस समजलं नाही, मग USAला जाग आली व त्यांनी लगेच पहा पाकिस्तानची जी रसद वगैरे होती ती त्यांनी पुरवठा वगैरे करण्याला बंद केली व त्यांनी अगदीच पहा लादेनला वगैरे, ते तुम्हाला स्टोरी माहितीच असेल की लादेनला पण त्यांनी ठार केलं. ओके. व अगदी त्यांची तर स्टोरी म्हणजे खूपच ही आहे. अगदी पाकिस्तानची जी आर्मी बेस्ड कॅम्प आहे पहा त्याच्यासमोरच लादेन राहत होता, पण पाकिस्तानने अमेरिकेला म्हटलं की नाही इथं कोणीच राहत नाही वगैरे. म्हणजे ते खूप फनी स्टोरी असल्यासारखं आहे, पण ठीक आहे ते नेक्स्ट लेक्चरमध्ये वगैरे बोलूयात. पण मग आता हे पाकिस्तानने डायरेक्टली अमेरिकेवरती दहशतवादी हल्ला केला पहा सप्टेंबरचा, वर्ल्ड ट्रेड सेंटर, सॉरी फॉर दॅट. मग अगदी ते हल्ला झाल्यानंतर अमेरिकेला जाग आली. त्यांनी म्हटलं की आता नाही, आता हे जे तालिबान तयार झालेलं आहे ना याला आपला समूळ नष्ट करणं गरजेचं आहे. म्हणत त्यांनी काय केलं पहा, परत मग तिथून चालू झालं अमेरिका आणि अफगाणिस्तान यांच्यामधलं युद्ध. बरोबर. मग अमेरिकेने काय केलं पहा, त्यांचे संपूर्ण जे फौजफाटा वगैरे आहे ना ते घेऊन आले कुठे, अफगाणिस्तानमध्ये. व अफगाणिस्तानमध्ये आल्यानंतर त्यांनी तालिबानला नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ओके. नष्ट करत गेले.
बराक ओबामा गेले, ब्लिंकन गेले. ओके, म्हणजे हे सर्वजण त्याला अफगाणिस्तानमध्ये जे तालिबान आहे त्याला नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत होते. पण हे समूळरित्या नष्ट होतं का, तर बिलकुल नाही. मग ज्यावेळेस नष्ट करायला गेले ना, त्यावेळेस अगदीच तालिबान अफगाणिस्तानमधील जी टीम होती त्यांचीच बी टीम अगदी पाकिस्तानमध्ये पण ॲक्टिव्ह झाली. त्याचं नाव आहे पहा, तहरीक ए तालिबान, TTP. तहरीक ए तालिबान पाकिस्तान. अशा पद्धतीने 2007मध्ये पाकिस्तानमध्ये आणखीन एक विंग तिथं तयार झाली. ओके, कारण अफगाणिस्तानमधील जी तालिबान आहे त्याला नष्ट करण्यासाठी अमेरिका आलेला आहे. मग त्यातील जे काही व्यक्ती आहेत ना ते पाकिस्तानमध्ये आले. कारण पहा, पूर्वी जे अफगाणिस्तानचे विद्यार्थी जे होते त्याला ट्रेन कोणी केलं आहे बेसिकली, तर पाकिस्ताननेच केलं आहे. मग ते वापस येऊ शकतातच ना, आपल्याच प्रदेशात येऊ शकतात. मग ते तशाच पद्धतीने झालं. मग त्याच्यानंतर पहा, तालिबानला नष्ट करण्यासाठी अमेरिकेने भरपूर पैसा लावला. त्यानंतर भरपूर त्यांनी शस्त्र वगैरे भरपूर इथे लावली पहा. पण हे काही तालिबान समूळरित्या नष्ट होऊ शकत नव्हतं. मग त्यावेळेस कोणाची तिथे हे झाली पहा, एंट्री झाली त्या वॉरमध्ये. 2016मध्ये एंट्री झाली डोनाल्ड ट्रम्प यांची. डोनाल्ड ट्रम्प थोडंसं बिझनेस माइंड. ओके, त्यांनी काय म्हटले की नाही, हे पैसा खूप वेस्ट होत आहे, अशा गोष्टींमध्ये आपण पैसा का घालायचा, टॅक्सपेअर मनी आपण बरबाद का कशाला करायचं अफगाणिस्तानमध्ये. ते काय करत नाहीत, आपलं काय गरज आहे. मग त्यांनी काय केलं पहा, 2016पासून त्यांनी म्हटले की अफगाणिस्तान बांधून आपण आता एक्झिट करणार आहोत, असं म्हणत त्यांनी चर्चा चालू केली. व अगदीच पहा, 2020मध्ये त्यांनी जाता एक साईन केलं डिक्लेरेशन. व 2021मध्ये त्यांनी म्हटले की आम्ही काय करणार आहोत, अफगाणिस्तानमधून परिपूर्णरित्या बाहेर जाणार आहोत, असं त्यांनी डिक्लेरेशन 2020मध्ये साईन केलं होतं. व 2021 ऑगस्टमध्ये पहा, अफगाणिस्तानमधून अगदीच अमेरिका पूर्णपणे निघून गेला. मग पूर्णपणे निघून गेला, त्या निघून जाण्यामध्ये सत्तांतरण अगदी ब्रिटिश भारतातून निघून जात असताना पहा, ज्यांनी ब्लंडर केलं, म्हणजे पार्टिशन ज्या पद्धतीने केलं अगदी तशाच पद्धतीने इथं पण ब्लंडर झालं. त्यांना जे सत्तांतरण आहे ते योग्यरित्या करता आलं नाही. बरोबर आहे. मग ती खुर्ची कोणाकडे गेली, तर ती पहा, लोकशाही पद्धतीने बिलकुल गेली नाही, ती कोणाकडे गेली, तालिबान यांच्याकडेच गेली. म्हणजे ज्या तालिबानला नष्ट करण्यासाठी अगदी अमेरिका आलेला होता, तो पूर्णतः ड्रेन करून म्हणजे स्वतःचं संपूर्ण ड्रेन ऑफ वेल्थ वगैरे ज्या पद्धतीने आहे ती संपूर्ण ड्रेन तिथे स्वतःची आर्थिक परिस्थिती तिथं ड्रेन करून तो वापस निघून गेला. बरोबर, निघून गेल्यानंतर अगदीच पहा, तिथे सत्तेत आलं मग तालिबान सत्तेत आल्यानंतर किंवा त्यांची जी आयडिओलॉजी आहे, आता तालिबानना कोणी ट्रेन केलं होतं, पाकिस्तानने. मग हे संपूर्ण थोडंसं त्यांची जी आयडिओलॉजी आहे ती अगदीच पहा, एक काय म्हणू शकता, एक कट्टरपंथीय अशा पद्धतीची ती त्यांची विचारसरणी आहे. बरोबर, त्यामुळे पहा, महिलांना वगैरे तिथं जास्त फ्रीडम वगैरे नाही आहे. तेच एक बेसिकली कारण आहे. ज्यावेळेस ज्यावेळेस तालिबान पण आपल्या देशामध्ये आलेले होते पहा, ज्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स होती त्यावेळेस महिला पत्रकारांना तिथे एंट्री नव्हती. काय एंट्री नव्हती, कारण महिलांबद्दलचे थोडेसे त्यांचे जे विचार आहेत ते थोडेसे मागच्या पद्धतीने आहेत, ते त्यांना ट्रेन केलं आहे पाकिस्तानने. बरोबर आहे. पण तरी देखील इथे आता महत्त्वपूर्ण गोष्ट काय आहे, तर पहा, हे जे तालिबान आहे हे तालिबान देवबंद चळवळीची पुरस्कर्ते आहेत. ओके, देवबंद चळवळ. आता ही देवबंद चळवळ कुठून सुरुवात झालेली आहे, आपल्या भारतीय इतिहासामध्ये, म्हणजे अखंड भारत ज्यावेळेस आपला होता त्यावेळेस आपलं काय होतं, देवबंद चळवळ झाली होती पहा 1866मध्ये. 1857 नंतर अगदीच वेस्टर्नायझेशनचा आपला कल्चरवरती इम्पॅक्ट वगैरे होऊ नये यासाठी हिंदू धर्मामध्ये पण रिफॉर्मिस्ट मुवमेंट वगैरे जसं आलं होता ना, अगदी त्याच पद्धतीची एक देवबंद मुवमेंट आहे. ओके, मग ही जी देवबंद मुवमेंट होती, मग या देवबंद मुवमेंटला ते व्यक्ती मानतात. व यामध्ये पहा, सुफिझम जे आहे, जे कल्चर सुफिझमचं आहे तेच इथं पण देवबंद मुवमेंटचे जे पुरस्कर्ते होते ना त्यांनी पण ही मांडलेलं आहे. व तालिबानने पण तेच देवबंद पुरस्कर्ता त्यांनी केलेला आहे. बरोबर, म्हणजे ते विचारांशी मिळते जुळते आहेत. मग यामध्ये पहा, त्यांना शरिया लॉ वगैरे तिथं हे करायचं आहे, एस्टॅब्लिश करायचं आहे अफगाणिस्तानमध्ये. बरोबर आहे. मग हे सर्व काही तुम्हाला माहिती असेल. डन. मग आता पहा, देवबंदमुळे भारत आणि अफगाणिस्तान यांचे संबंध थोडेसे चांगले आहेत, कारण UPमधून हे आलेलं आहे. देवबंद चळवळीची सुरुवात आपल्या उत्तर प्रदेशची आहे. बरोबर, मग यासाठी पहा, तालिबान आणि भारत देशाचे हे जे संबंध आहेत ना ते चांगले आहेत. पण आता पहा, आपल्या इतिहासामध्ये एक ड्युरँड लाईनचं प्रकरण आपण पाहिलेलं आहे नुकतंच, 1839. इथं काय झालेलं होतं, तर बंदूक की नोक पर आपला हे साईन करायला लावलं होतं, असं अफगाणिस्तानचं म्हणणं आहे. मग हे जेव्हा नवीन जनरेशनला समजलं ना की माझ्या पदावर तुम्ही बंदूक देऊन तिथं 1893 आहे, माफ करा, ड्युरँड लाईन तुम्ही साईन करायला लावली होती ना, हे मी मान्य करत नाही, असं म्हणत पहा, आता अगदीच हे जे तालिबान आहे हे कोणावरती उठून बसलं, मग डायरेक्टली पहा
पाकिस्तानवरती सुटून बसलं. त्यांनी म्हटले की 2021मध्ये आल्यानंतर पहा, त्यांनी सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानला म्हटले ही जी तुम्ही ड्युरँड लाईन तयार केली होती ती मी मान्य करत नाही. माझा जो प्रदेश आहे, खैबर पख्तूनचा जो इलाका आहे आणि पश्तून जी ट्राईब आहे ती माझी ट्राईब आहे, त्यामुळे तो प्रदेश जो आहे तो मला द्या वापस, असं म्हणत पहा जे तालिबान सत्तेमध्ये आलेलं आहे 2021चा, ते त्यांनी लगेच उठाव करायला सुरुवात केली किंवा पाकिस्तानच्या विरोधात जायला सुरुवात केली. व याच्याही पूर्वी 2014मध्ये तुम्ही ऐकलं असाल पहा की एका शाळेमध्ये हल्ला झालेला होता, अतिरेकी हल्ला. तो कुठून झालेला होता? जे TTPची स्थापना 2007ची आहे पहा, त्यांनी स्वतःहून ते हल्ला केला होता व जवळपास पहा 114 त्यामध्ये विद्यार्थी मारले गेले होते. हे का झालेलं आहे? तर अगदीच पहा, TTP तालिबान हे स्वतः जिम्मेदारी वगैरे घेत त्यांनी काय केलं, सुसाईड बॉम्बिंग जी आहे ना ती तशा पद्धतीने होत असतं पाकिस्तानमध्ये, व त्याचं नेमकं कारण आहे ते तालिबान. ओके, ते म्हणतात की नाही, आमचा प्रदेश आहे हा मला वापस द्या. त्यानंतर नुकतंच इस्लामामधील जे मस्जिदीमध्ये सुसाईड बॉम्बिंग झाली, ज्यामध्ये अगदीच काही लोक मारले गेले पहा, त्याचं पण नेमकं लिंक कुठं आहे तर TTP. ओके, आता अगदीच ते तहरीके तालिबान पाकिस्तान असं ते स्वतःहून पुढे येत आहेत, परंतु अगदीच पहा पाकिस्तान ऐकत नाही आहे, किंवा जे अफगाणिस्तान आहे ते म्हणते की आमचं आणि यांचं काही संबंध नाही आहे. TTP आणि अगदीच अफगाणिस्तान या दोघांचं काही संबंध नाही, तेच ते स्वतंत्र ब्रँच आहे असं त्यांचं म्हणणं असतं. पण आता तुम्हाला पण माहिती आहे, जसं भारत देशामध्ये जर एखादा अतिरेकी हल्ला झाला तर अगदी ज्या पद्धतीने पाकिस्तान ते हे केलेलं असतं, पाकिस्तान प्रेरित असतं, अगदी तशाच पद्धतीने TTP जे आहे पाकिस्तानमध्ये जी ॲक्टिव्ह काय म्हणू शकता दहशतवादी संघटना आहे ती अगदीच पहा अफगाणिस्तान प्रेरित आहे व ते अफगाणिस्तानलाच आपला गुरु वगैरे देतं. जे अफगाणिस्तानमधील जे तालिबान आहे त्यांनाच आपले गुरुवर्य मानतात तिथे, बरोबर. मग तसं असल्यामुळे जे इस्लामाबादमध्ये जो हल्ला झालेला होता त्या हल्ल्याला आता उत्तर द्यायची वेळ अगदीच पाकिस्तानवरती आली होती. मग त्यासाठी पहा पाकिस्तानने काय केलं, पाकिस्तानने अफगाणिस्तानचे जे एअर बेसेस वगैरे आहेत किंवा तेथील जे आर्मी बेस्ड कॅम्प वगैरे आहेत ना त्यावरती त्यांनी हल्ला चढवला. का हल्ला चढवला? कारण जे इस्लामाबादमधील मस्जिद होतं ना तिथे सुसाईड बॉम्बिंग झाली होती. नुकतंच तुम्हाला माहिती असेल हेडलाईनमध्ये पण ही बातमी होती पहा. ओके, मग यासाठी त्यांनी बदला घेण्यासाठी किंवा जशा पद्धतीने आपल्या पहलगामवरती हल्ला झाल्यानंतर भारत देशाने ऑपरेशन सिंधूर राबवलं पहा, अगदी त्याच धर्तीवर पाकिस्तानने पण अफगाणिस्तानवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तर हे त्याचं बेसिकली लिंकेजेस आहे की अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोघांमध्ये भांडण कशामुळे आहे. आय होप आता हा पॉईंट तुम्हाला समजला असेल व थोडासा ही हिस्टॉरिकल पार्ट होता. आता याचा फायदा कुणाला आहे? आता अगदी असं आपण म्हणू नये, परंतु पाकिस्तान आता रियालिटीमध्ये जर तुम्ही पाहिलात तर आपला शेजारी जो देश आहे तो अस्थिर असताना अगदी आपण चांगल्या पद्धतीने एन्जॉय वगैरे करू शकत नाही, कारण अगदी त्याचे जे लोंड आहेत ना ते आपल्या देशावरती पण उठू शकतात. पण इथे समस्या कशी आहे पहा, तालिबान हा आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण आहे, कारण दुश्मन का दुश्मन अपना दोस्त होता आहे. अगदी तशाच पद्धतीने पहा, आज घडीला आपण चाबहार पोर्ट का बांधलेलं होतं त्याचं नेमकं कारण इथं आहे. ओके, आता समजलं असेल, हा आपला प्यारा भारत आहे, इथं आहे पाकिस्तान व इथं आहे पहा इराण, व इथं आपण बांधलेलं आहे चाबहार पोर्ट व इथं आहे ग्वादार पोर्ट चायनाचं. मग आपला आज जर अफगाणिस्तानमध्ये जायचं म्हटलं ना तर पाकिस्तान आपले पूर्ण रस्ते बंद केलेले आहे, ते आपल्याला अफगाणिस्तानमध्ये जाऊ देत नाही. पण त्यासाठीच आपण पहा चाबहार पोर्टची निर्मिती केली होती इराणमध्ये. ओके, मग आपण काय करायचो, आपले जे गहू वगैरे आहेत ते आपण काय इराणच्या रस्त्यामार्फत म्हणजे अगदीच इंडियन ओशियन, त्याच्यानंतर इथे चाबहार पोर्ट व इथून अशा पद्धतीने आपण अफगाणिस्तानला ते प्रोव्हाइड केलेलं आहे. याच्यापूर्वी पण पहा 2020मध्ये कोविडची जी लसी वगैरे ते सर्व आपण अफगाणिस्तानला प्रोव्हाइड केलं आहे. का प्रोव्हाइड केलं तर अगदी ही आपलं काय आहे डिप्लोमसी आहे व दुश्मन का दुश्मन अपना दोस्त होत आहे. अगदी त्याच धर्तीवर पहा आपण त्यांच्यासोबत करार वगैरे केलेत. त्यानंतर 2026मध्ये पहा आपली एम्बसी पण चालू करण्यात आली आहे. आपण इंडियन एम्बसी आणि अफगाणिस्तान एम्बसी यांच्या दोघांमध्ये करार झालेले आहेत व आपण आता अगदीच तालिबान सरकारला आपण डायरेक्टली मान्यता दिली नाही. का दिली नाही? कारण ते दहशतवादी संघटना आहे, बरोबर. ओके, त्यामुळे आपण आणि भारत देश पहा दहशतवादाच्या विरोधात आहे. आता इस्रायलमध्ये पण गेल्यानंतर भारत देशाचे पंतप्रधानांनी काय म्हटलं की नाही आम्ही दहशतवाद विरोधी आहोत, पण आपण त्यांना डायरेक्टली मान्यता दिली नाही, पण एम्बसीला नक्की मान्यता दिली आहे तालिबानच्या, बरोबर आहे. त्याच्यानंतर तालिबानचं डेलिगेशन होतं ते भारताच्या व्हिजिटला पण आलेलं होतं. सर्वांना माहिती असेल, म्हणजे पत्रकार परिषदेत महिला वगैरे खान होत्या, यासाठी ते थोडंसं वाद पण झालेला होता, बरोबर. मग हे भारत आणि तालिबानचे रिलेशन थोडेसे स्ट्रॉंग आहेत व याचं एक प्रमुख रिलेशनचं हे पॉईंट काय आहे तर देवबंद चळवळ कुठं उत्तर प्रदेशमधून आहे. मग यासाठी पहा त्यांची जी आयडिओलॉजी आहे ती देवबंद चळवळीची आहे. मग हे सर्व जर पाहताना तर भारत देशासाठी इथं नक्कीच एजचा पॉईंट आहे, पण पाकिस्तानसाठी हे थोडंसं काय म्हणू शकता की एक अल्सरचं काम
केल्यासारखं आहे, कारण त्यांचं जी ड्युरॅन लाईन आहे ती त्यांना हवीशी आहे. जो खैबर पश्तून इलाका आहे किंवा पश्तून टाईपचा जो इलाका आहे तो अफगाणिस्तान क्लेम करतो की तो माझाच आहे म्हणून. मग यासाठी पहा पाकिस्तान सध्याला तिथंच थोडंसं गुंफून आहे व अगदी यामुळे काय होईल पहा, पाकिस्तानचं सगळी जी एनर्जी वगैरे ती कदाचित तिकडे ड्रेन केली जाऊ शकेल. व भारत देशाने ज्यावेळेस आपण तालिबानसोबत चर्चा केली ना त्यावेळेस त्यांना स्पष्ट सांगितलं आहे की बा तुझ्या धर्तीवर म्हणजे अफगाणिस्तानच्या धर्तीवर इंडियासाठी दहशतवाद तिथं उगम पावू नये. ओके, मग त्यांनी पण ती मान्यता केली की आपला म्हणजे आमचा जो धोका आहे तुम्हाला बिलकुल होणार नाही. जे काही भांडण असेल ते फक्त पाकिस्तानसोबत आहे, आमचं भारतासोबत आमचं काहीही भांडण नाही आहे. व भारत देश आमच्यासाठी एक चांगलं रिलेशन आहे, कारण दरवेळेस तो आम्हाला कधीही ज्यावेळेस संकटात पडू त्यावेळेस भारत देश नक्कीच मदत करतो, असं म्हणत तालिबानने पण आपला एक चांगला विश्वास तिथं त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर पहा, हे ज्यावेळेस पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये ज्यावेळेस प्रतिहल्ले वगैरे झाले त्यावेळेस पाकिस्तानच्या एका मंत्र्याचं ट्विट आलं की बाबा नाही, हे जे आहे ते अफगाणिस्तान जे आहे ते अफगाणिस्तान जे आहे ते भारत देशाची कॉलनी म्हणून वर्क करत आहे. आता अगदीच हे थोडंसं मजेशीर आहे, पण ठीक आहे, आपल्याच देशासाठी चांगलं आहे ना, कारण ते थोडंसं भित्तर आहेत. व आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे पहा, आज घडीला जे दहशतवादी हल्ले होतात पाकिस्तानमधून, बरोबर, मग आता त्यांचे पण ड्रेन कुठं होणार आहे, तर अगदीच पहा ते पण थोडंसं दुर्लक्षित होतील ना, भारत देशावर थोडासा इम्पॅक्ट न होता ते अफगाणिस्तानकडे थोडेसे वळवले जातील. ओके, व आज घडीला पहा अफगाणिस्तानमध्ये सैन्यबळ किंवा अगदी हवाई जर तुम्ही बळ पाहिलात तर त्यांच्याकडे नाही आहे, पण अगदीच जर ते दहशतवादी स्वरूपातून जर म्हटलात ना तर त्यांच्याकडे भरपूर बळ आहे. पाकिस्तानपेक्षा पण ते दुप्पट झाले आहेत, कारण ते पाकिस्तानमधूनच ट्रेन झाले, बरोबर. पण आता मिलिटरी बेसवर वगैरे जर म्हटलात तर अफगाणिस्तानकडे बिलकुल बळ नाही आहे, ते दुबळेच आहेत. पण पाकिस्तानकडे मिलिटरी बेसिसवर नक्कीच बळ आहे, त्यांच्याकडे टर्की आहे, चायना आहे, ओके, ह्या देशांकडून मदत आहे. पण अगदी जर दहशतवादा स्वरूपात जर म्हटलात तर अफगाणिस्तान त्यांच्यावरती सरशी ठरणार आहे. व TTP पाकिस्तान अगदीच त्यांनी पाकिस्तानलाच थोडंसं पोखरायला सुरुवात केलेली आहे, कारण ते त्यांच्याच देशात राहून पहा अगदीच इस्लामाबादचा जो सुसाईड बॉम्बिंग आहे तो त्यांनी घडून आणला. त्यानंतर अगदीच पहा 2014 साली एका शाळेमध्ये तशा पद्धतीने दहशतवादी हल्ला झालेला होता किंवा सुसाईड बॉम्बिंग तिथं पण झाली होती. ओके, थोडंसं ही नाजूक सिच्युएशन आहे, पण ठीक आहे, आपल्या देशासाठी याचा सध्याला तरी इम्पॅक्ट नाही, पण इंटरनॅशनल रिलेशन आणि हे थोडंसं तुम्हाला माहिती असणं गरजेचं. कारण पहा आता 2-3 दिवस ना किंवा या 8 दिवसामध्ये आता याबद्दल चर्चा नक्की केली जाईल. एडिटोरियलमध्ये हीच सध्याला चर्चा असेल की पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांचं युद्ध, त्यानंतर तालिबान आपल्यासाठी महत्त्वाचं आहे का महत्त्वाचं आहे, हे सर्व केलं जाईल. पण आता एकाच दिवशीच्या लेक्चरमध्ये हे सर्व काही समजावून सांगितलेलं आहे. अगदी पहा 1839 भारत देशा म्हणजे आपलं अँग्लो आणि अफगाण वॉर इथून मी सुरुवात केली होती, त्यामुळे आता निश्चिंत राहा, सर्व पॉईंट्स इथं आय होप की क्लिअर झालेले असतील. ओके, त्याच्यानंतर जर शक्य झालं तर तुम्ही डायरेक्टली इतिहास वाचू शकता, म्हणजे अँग्लो अफगाण वॉर तुम्ही एकदा 3 वाचून घ्या, ते जरी केलात तर मोर दॅन सफिशियंट आहे. त्यानंतर इंटरनॅशनल रिलेशनमध्ये आता हा पॉईंट तुम्हाला लक्षात आला की भारत आणि अफगाणचे रिलेशन कसे आहेत. मग आता याच्यानंतर पुढे ज्यावेळेस तुमची मेन्स असेल त्यावेळेस तुम्ही ह्या पॉईंटनुसार लिहू शकता, किंवा जरी एखादी घडामोडी झाली तर फक्त एक न्यूज सांगितलं तरी तुम्हाला समजून येईल. डन, आता आपण इथे थांबूयात. म्हणजे अगदी आणखीन काही बातम्या आहेत का, तर पहा 3ऱ्या भाषेची इयत्ता पुन्हा चर्चेत. आता सध्याला तज्ज्ञांची भूमिका आहे, त्यांनी धोरण लागू केलेलं नाही आहे, धोरण ज्या दिवशी लागू होईल त्यावेळेस नक्की पाहूयात. त्यानंतर प्रतिबंधित पाठ्यपुस्तके परत करण्याचे आवाहन, म्हणजे NCERTची जी पाठ्यपुस्तके होती ती वापस घेण्याचं आवाहन NCERTने केलेलं आहे. ओके, तसेच आहेत. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा पॉईंट, काल चर्चा करत असताना आपण 30 क्रिटिकल मिनरल किंवा रेअर अर्थ मिनरल्स मी सांगत होतो, अगदी त्यामधील हे जे खनिजे आहेत ना हे महाराष्ट्रामध्ये सापडलेली आहेत. त्यासाठी प्लीज खनिजं आणि यांचा उपयोग हे लक्षात ठेवा, याचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. अगदीच पहा UPSCसाठी हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न येऊ शकतो. ओके, कारण हे रेअर अर्थ मिनरल्स आहेत व महाराष्ट्रामध्ये ही सापडलेली आहेत, ही चांगली न्यूज आहे आपल्यासाठी. ओके, तर प्लीज याची स्क्रीनशॉट ठेवा आणि एकदा तुम्ही हे सर्व मिनरल्स जे आहेत ते वाचून घ्यायचं आहे. डन, त्याच्यानंतर पहा आज एडिटोरियल नसतं, म्हणजे आता हे CBI आर्थिक निरीक्षक आहे का असं त्यांनी डायरेक्टली त्यांच्यावरती आरोप केलेला आहे. त्यानंतर हा आर्टिकल आहे संमतीने प्रेम. आता अगदीच जास्त वेळ झाला आहे, कदाचित हे उद्या आर्टिकल येत नाहीत, पहा रविवार, उद्याच्या लेक्चरमध्ये ही शिकवेन मी तुम्हाला संमतीने प्रेम काय आहे किंवा या आर्टिकलचं म्हणणं काय होतं. ओके, तर आपण इथे थांबूयात. त्यानंतर हा आर्टिकल तुम्हाला वाचायचा आहे, कुठे गेला, तारा भोवाळकर मॅडमचा, चतुरंग लोकसत्ताचं मिनी मॅगझिन, यामध्ये कलेतून व्यक्त होत राहिलेली ती, हा आर्टिकल सर्वांना तुम्हाला वाचायचा आहे. परीक्षेला किंवा इंडियन सोसायटीमध्ये हा प्रश्न बिलकुल विचारला जातो महिलांबद्दलचा, त्यासाठी वुमन एम्पॉवरमेंटला यामधून नक्कीच पॉईंट तुम्हाला मिळतील, कारण
डॉक्टर तारा भवाळकर मॅडमनी हा आर्टिकल लिहिलेला आहे व अतिशय चांगला लिहितात त्या. ओके, त्यामुळे सर्वांनी हा आर्टिकल नक्की वाचू शकता. ओके, धन्यवाद.